परंतु जाता जाता आजही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जरी काढलं तरी जंजिरा किल्ल्याचा थरकाप उडायला लागतो। याच किल्ल्याने पाहिलेलं आहे कोंडाजी फर्जदांचं बलिदान आणि लायजी पाटलांचा पराक्रम, मराठ्यांच्या तोफेचं सामर्थ्य, दर्याला घालणारे वेसण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला सागरी सेतू हा याच किल्ल्याने पाहिलेला आहे। आम्ही आता एक अशा ठिकाणी बसलोय की खूप दिवसापासूनची इच्छा झाली होती। तुम्हाला बघायची ती जागा? साधारण 1.5 तास वाट बघितल्यानंतर आम्ही किल्ल्यात प्रवेश केला आणि प्रवेशद्वारावर 2 शिल्प दिसली। त्या शिल्पांना शरभ असे म्हणतात। ती शिल्प अशी होती की वाघाच्या तोंडामध्ये आणि पायामध्ये हत्ती पकडले आहेत आणि शिल्प अमर्याद सागरी सत्तेचे प्रतीक दर्शवतात। साधारण 19 एकरमध्ये पसरलेला हा किल्ला आजही तेवढा मजबूत आहे। हापसाणातून व्यापारी म्हणून आलेले सिद्ध्यांनी अनेक शतकं या किल्ल्यांवर नाविक हुकूमत गाजवली। वास्तुशास्त्रातले थक्क करणारे कसब असणारा हा जलदुर्ग इतिहासात अभेद्य आणि अजिंक्यच राहिला। 1947 पर्यंत वास्तव्य असलेल्या या किल्ल्यात आजही मशीद, वाडे, राजवाडे तसेच महल यांचे काही अवशेष पाहायला मिळतात। किल्ल्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या आतमध्ये 2 गोड पाण्याची तलावं आहेत आणि ती आजही सुस्थितीत पाहायला मिळतात। गडावर पश्चिमेला तटाखाली एक दरवाजा आहे जो समुद्रामध्ये निघतो, त्याला दर्या दरवाजा असं म्हटले जाते आणि याचा वापर संकटकाळी बाहेर पडण्यासाठी केला जात होता। या किल्ल्यावर एक भुयारी मार्ग आहे आणि हा मार्ग 50 ते 60 फूट खोल असलेला समुद्र खालून तो राजापुरी गावापर्यंत आहे। जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे, त्याला सागराकडेही एक दरवाजा आहे। असे 19 बुलंद बुरुज आहेत। 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे। तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या ठेवल्या आहेत। तटबंदीमध्ये कमानी आहेत। बाहेरील शत्रूस किल्ल्याच्या आतमधील हालचाली कळू नये, परंतु आतील व्यक्तींनी जर किल्ल्याच्या बाहेर डोकावून पाहिले तर त्याला सर्व भूभाग स्पष्टपणे दिसावा अशा प्रकारे या कमानींची बांधणी केली आहे। हा किल्ला अजिंक्य आणि अवैद्य राहण्यामागचं कारण म्हणजे प्रत्येक बुरुजावर असणाऱ्या तोफा। जवळपास ऐतिहासिक नोंदीनुसार या किल्ल्यामध्ये 550च्या वर तोफा असल्याची नोंद आढळते। जंजिरा किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे कलाल बांगडी तोफ। 12 किलोमीटर पर्यंत मारा करू शकणारी ही तोफ आकाराने खूपच मोठी आहे। पंचधातूंपासून बनवलेली ही तोफ उन्हामध्येही तापत नाही। भारतातील प्रमुख 5 तोफांमध्ये तिचा समावेश होतो। याचबरोबर लांडा कासम, चावरी अशा अनेक तोफा किल्ल्यांच्या तटबंदीवर पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास 8 वेळा या किल्ल्यावर आक्रमण केले। त्यातलाच एक किस्सा म्हणजे लायजी पाटील यांचा पराक्रम।
जंजिरा किल्ला हा कोकणातील सिद्धींचा गड. अनेक प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला मराठ्यांच्या हातात लागत नव्हता. छत्रपतींनी मोरोपंत पिंगळे यांच्यावर ह्या मोहिमेची जबाबदारी सोपविली आणि काही निवडक मावळे घेऊन मुरुडला दाखल झाले. जंजिऱ्यावर हल्ला कसा करायचा याचा आराखडा आखत असताना लायजी पाटील यांनी जंजिरा किल्ल्याच्या तटाला समुद्रातून शिड्या लावण्याचा विचार सांगितला व स्वतःहून ही जबाबदारी अंगावर घेतली. मध्यरात्री छोट्या ओढ्यातून मावळ्यांना गडाच्या तटापर्यंत पोहोचवावे आणि मग शिड्यांच्या सहाय्याने गडावर चढून आतील हबशांचा बंदोबस्त करावा असे ठरले. किल्ल्यावरील हबशांना थोडी जरी चावल लागली असती तरी सर्व मराठे मारले जाणार होते. लायजी पाटील यांनी मोरोपंतास सांगितले, आम्ही शिड्या लावतो, तुम्ही पाठोपाठ येणे. मध्यरात्री अंधारात वल्ल्यांचा आवाज न करता लायजी पाटील यांनी होड्या जंजिऱ्याच्या तटाजवळ नेल्या. शिड्या तटाला लावल्यानंतर ते बराच वेळ मोरोपंतांची वाट पाहू लागले. वेळ निघून जात होता. सकाळ झाली, परंतु मोरोपंतांच्या होड्या दिसेनात. शेवटी सिद्धीला आपला डाव कळेल म्हणून लायजींनी हताश होऊन शिड्या काढण्याचा निर्णय घेतला व ते माघारी परतले. लाय पाटील यांचा पराक्रम वाया गेला. जंजिरा जिंकण्याची सुवर्ण संधी मराठ्यांनी गमावली. छत्रपती शिवाजी महाराज हे नाराज झाले. मोरोपंतांना म्हणाले, पंत तुम्ही कोताही केली, मोहीम फसली. परंतु लायजी पाटील यांचे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना रायगडावर बोलून त्यांना पालखीचा मान दिला आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा वाडा आहे. आता तो आपल्याला पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो. याला 7 मंजिल महाल म्हणून ओळखले जायचे. छत्रपती संभाजी महाराजांनी देखील हा किल्ला स्वराज्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यातला एक किस्सा म्हणजे त्यांनी ही मोहीम कोंडाजी फर्जंद यांच्याकडे दिली होती. कोंडाजी फर्जंद हे संभाजी महाराजांना फितूर झाल्याचे नाटक करून ते सिद्धीत जाऊन मिळाले. त्यावेळी जंजिऱ्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान हे दोघे होते. आफ्रिकेतून आलेले हबशी जंजिऱ्यातून बाहेर यायचे, तटावरचे माणसे पकडायचे, त्यांचे नाक कान कापायचे आणि कोकणातील बायका पळवायचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराजांकडे आले. आपली संकट त्यांनी राजांना सांगितली. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजीराजे क्रोधित झाले. जंजिऱ्याच्या किल्ल्यावर आक्रमण करायचे ठरवले. पण त्यांना माहीत होते की जंजिरा हा सरळ लढाईत जिंकणे अवघड आहे, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिऱ्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले की या जंजिऱ्याच्या पोटात घुसून त्याचा कोथळाच बाहेर काढला पाहिजे. संभाजीराजांनी कोंडाजी यांच्या कानात आपला भेद सांगितला आणि मग निघाला कोंडाजी. आणि मग काय, कोंडाजी सिद्धींची सेवा करू लागले. परंतु त्यांच्या मनात डाव वेगळाच होता. संभाजी महाराजांनी कोंडाजींना डाव असा सांगितला होता की जंजिऱ्याचा सगळा दारुगोळाच उडवून टाकायचा आणि अख्खा जंजिरा किल्लाच पाण्यात विसर्जित करायचा. दिवस ठरला. सुरुंग पेरले. कोंडाजी फर्जंदांचे साथीदार दर्यात गलबते घेऊन उभे होते. कोंडाजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता. तिची एक दासी होती. त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कोंडाजींकडे वेळ नव्हता. त्यांनी बायकोची मागणी मान्य केली. मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली, मी माझे कपडे व काही सामान बरोबर घेऊन येते. ती दासी कपडे आणायला गेली आणि थेट सिद्धीच्या दरबाराकडेच गेली. सिद्धीला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले. अशा प्रकारे ही मोहीम फसली गेली. परंतु जाता जाता आजही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जरी काढलं तरी जंजिरा किल्ल्याचा थरकाप उडायला लागतो. याच किल्ल्याने पाहिलेलं आहे कोंडाजी फर्जंदांचं बलिदान आणि लायजी पाटलांचा पराक्रम. मराठ्यांच्या तोफेचं सामर्थ्य, दर्याला घालणारे वेसण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला सागरी सेतू हा याच किल्ल्याने पाहिलेला आहे.
आणि अशा कित्येक मावळ्यांच्या शर्तीचे पराक्रम याच किल्ल्याने पाहिलेले आहेत. आणि आता वेळ होती इथून काढता पाय घेण्याची आणि पुन्हा एकदा आम्ही आमच्या बोटीत जाऊन बसलो. किल्ला पाहून झाल्यानंतर आता लागली होती कडकडून भूक आणि कोकणात आल्यावर मासे नाही खाल्ले तर कसं चालेल. दुपारी मनसोक्त आम्ही जेवणावर ताव मारला आणि थोडेसे रिलॅक्स झालो. ओके, फायनली थोडंसं रिलॅक्स झालो आहे. आत्ता जेवण केलं, आत्ता म्हणजे तासभर झालं असेल जेवण करून. आणि जेवण केल्यानंतर आम्ही आता एक अशा ठिकाणी बसलो आहे की खूप दिवसापासूनची इच्छा झाली होती, स्पेशली अर्चनाची. है ना अर्चना? कामानी आणि इतर गोष्टींमुळे त्रास ताण. तुम्हाला बघायची ती जागा? एक मिनिट. वाटली जागा? मजा आली ना? सनसेट बघतोय आम्ही, तुम्ही पण बघा आणि मग सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी वाटली जागा ती. सुंदर वातावरण, थंड वारं आणि त्यात मला मिळालेले हे समुद्राकडनं 2 रुपये. थँक्यू समुद्र, थँक्यू. मुरुड बीचच्या जो समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्यावर एक्झॅक्ट समोर मला दिसतोय पद्मदुर्ग. आणि आता सूर्यास्त होतोय. त्या पद्मदुर्गावर सूर्याची जी काय पडणारी किरणं आहेत त्याच्यानी तो पद्मदुर्ग सुवर्णदुर्ग झाल्यासारखा दिसतोय. खरंच निसर्गाचं एवढं आश्चर्य आणि करावं तेवढं कौतुक कमी आहे. समुद्र किनाऱ्यावर रिलॅक्स झाल्यानंतर आम्ही आलो संध्याकाळी मुरुडच्या मच्छी बाजारात. तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहिले. आणि पुन्हा एकदा तुमचा आणि आमच्या आवडीचा विषय तो म्हणजे एकच, म्हणजे हा आहे समुद्र, हा आहे रस्ता आणि ते आहे होमस्टे. मित्रांनो, आत्ता जस्ट आम्ही पोचलोय महाडमध्ये. आणि महाडमध्ये आजच्या दिवशी 20 मार्च 1927ला परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आज एक मोठा सत्याग्रह केला होता. त्याला महाडचं चवदार तळं सत्याग्रह म्हणून असा प्रसिद्ध सत्याग्रह आहे इतिहासात.